नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्तानं केदारनाथच्या परिसरात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निमित्तानं केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांची खास सजावट करण्यात आली आहे. मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील आणि यानंतर ते आद्य शंकराचार्य समाधीचं अनावरण करतील. तसंच आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचं सुद्धा ते अनावरण करणार आहे. केदारनाथ धाम इथे मोदी साधारण 3 तास असण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक छोटेखानी भाषणही करणार आहे. शरणे भवन्तु सुखिनः शरणे सन्तु निरामयाः शरणे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुर्भाग् भवेत्। बोलो शंकर भगवान की जय, बोलो केदारनाथ भगवान की जय। यतो यथा समेहसे ततो नो अवयं कुरु सन्नः कुरु प्रगतिर्भयन्नः प्रसुभ्यः। आनंद केदारनाथ धाम जो कि 12 ज्योतिर्लिंगों में से एक है, 4 धामों में से एक है और हर साल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केदार के दर पर आते हैं आशीर्वाद लेते हुए पीएम मोदी, और उसके बाद अपने दूसरे कार्यक्रम की ओर शिरकत भी करेंगे जहां पर वो आदि गुरु शंकराचार्य की मूर्ति का अनावरण करेंगे और साथ ही उत्तराखंड की जनता को संबोधित भी करेंगे। लेकिन ये भक्ति प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अक्सर हमें देखने को मिलती है कि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अतिशय महत्त्वाचं स्थान मानल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं, पूजा केली, आशीर्वाद घेतले. जगातील भारतीयांच्या दृष्टीने, हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असं हे तीर्थस्थान, तीर्थक्षेत्र. या केदारनाथ मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान इथल्या स्थानिक नागरिकांच्या समोर एक छोटंसं भाषणही करणार आहेत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मिलिंद, आज सकाळी जॉली ग्राउंड एअरपोर्ट जे आहे देहरादून, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. त्यानंतर तिथून हेलिकॉप्टरद्वारे ते केदारनाथला पोहोचले. केदारनाथला गेल्यानंतर प्रथम त्यांनी केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं आदि शंकराचार्याच्या जे 12 फुटाच्या मूर्तीचं लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि यासाठी जर बघितलं 2003 मध्ये ज्या पद्धतीने महाभयंकर प्रलय आला होता त्यावेळेस केदारनाथ मंदिरासह जे स्मृतीस्थळ आहे आदि शंकराचार्य त्यांचं ते देखील शिनावस्थित गेलं होतं. अशा वेळी त्याची पुन्हा एकदा बांधकाम करून त्याचं पुन्हा एकदा लोकार्पण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्यानंतर आज त्याच दिशेने ते पाऊल टाकत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने इथं संपूर्ण व्यवस्था करण्याच्या जवळपास 15 टन झेंडूची फुलं देखील ही ऋषिकेशून मागवण्यात आली होती. आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. खास करून गौरीकुंड ते केदारनाथच्या दरम्यान देखील ठिकठिकाणी सर्वसामान्य जनतेला काही निवडक प्रवेशाच्या आधारावरती प्रवेश मिळत आहे. आणि सोबतच इथे जे संपूर्ण परिसर जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये आहे. आणि आता या काही वेळा साधारण 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथच्या जनतेला संबोधित करणार आहे. यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. आज दिवाळीचा पाडवा आहे आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला पोहोचलेले आहे. आणि जे 4ही धाम मधील एक अत्यंत महत्त्वाचा धाम म्हणजे अगर बघितलं तर हिंदू धर्मियाचं एक मोठं प्रार्थना स्थळ म्हणून ज्या केदारनाथ मंदिराकडे बघितलं जातं त्याचं देखील गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं पुनर्विकास करण्यात आलेला आहे त्याचंही पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. आणि सोबतच आदि शंकराचार्य यांची जी मूर्ती आहे 12 फुटाची ती देखील आज त्याचं अनावरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मिलिंद, प्रशांत, जेव्हा पंतप्रधानांनी
शपथ घेतली होती सगळ्यात पहिल्यांदा, तेव्हापासून आजपर्यंत पंतप्रधान कायमच आपली हिंदुत्ववादाची, पक्षाची आणि विचारांची भूमिका अधोरेखित करत राहिलेत. आजही 4 धामांपैकी एक प्रमुख धाम असलेल्या केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर आद्य शंकराचार्यांच्या समाधी स्थळाच्या इथलाही कार्यक्रम हा त्या अर्थानं खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एकीकडे याला धार्मिक आहे, तर ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 7 वर्षामध्ये अनेकदा केदारनाथला आलेले आहेत. आणि त्यापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीनं आत्मनिर्भर भारताचा उद्घोष करतात, त्यावेळी देखील केदारनाथच्या मंदिराचा आणि आदि शंकराचार्य मंदिराचा ते नेहमीच उल्लेख करत असतात. पण यासाठी एक त्याला निवडणुकीची झालर देखील आहे. आपल्याला माहित असेल 5 राज्याच्या विधानसभा निवडणूक आहे आगामी वर्षामध्ये, ह्या सगळ्या निवडणुका होत आहे. आणि त्यापूर्वी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशची निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. आणि उत्तराखंडला लागून असलेलं हे मोठं राज्य आहे, ज्या राज्यातून केंद्राच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो असं पद्धतीचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्याच राज्याची एक मोठी निवडणूक आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशात सत्ता हवी आहे असेही राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे या अशा प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल आता या संपूर्ण वर्षावर पाहायला मिळेल असेही राजकीय विश्लेषक सांगतात. त्याच धर्तीने जर बघितलं, एकीकडे राष्ट्रीय महत्व असलेलं केदारनाथमध्ये ज्या पद्धतीने प्रलय आला तर त्यानंतर त्याचं अनेक ठिकाणी त्याचं नुकसान झालं होतं. त्याचे पुनर्दुरुस्ती करून पुनर्बांधकाम करून त्यांना पुन्हा एकदा देशाला लोकार्पित करण्यात आलं. आणि आज दिवाळीच्या पहाड खास जर बघितलं, आज पाडवा आहे, कालच ज्या पद्धतीने लक्ष्मीपूजन झालं आणि त्यानंतर आज त्या पाडव्याच्या निमित्ताने त्या मंदिराची भेट घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे पोहोचलेले आहेत. एकीकडे हा एक कार्यक्रम, दुसरीकडे संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वतीने जेवढेही देशभरातले ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचाही प्रार्थना करण्याची, तिथे आरती करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षानं आयोजित केलेला आहे. याचा अर्थ याचा होतो याला राजकीय कलर आहेच, पण राजकीय कलरासोबतच धार्मिकतेचाही कलर आहे. आणि त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला पोहोचले असे राजकीय विश्लेषक स्पष्ट करत आहेत. मिलिंद. प्रशांत, ही दृश्य जर का आपण पाहत असू तर साधारणपणे पंतप्रधानांचे यापूर्वीचे वेगवेगळे दौरे पाहिले तर कोणी प्रदान केलेला एखादा गमछा असो किंवा अन्य काही वस्तू साधारणपणे इतक्या मोठ्या VVIPंच्या कडनं ती लगेच सुरक्षा रक्षकांच्या मार्फत बाजूला ठेवली जाते. पण पंतप्रधानांना हे जे व्याघ्रासन देण्यात आलं आहे तर ते त्यांनी अगदी जवळ ठेवलं. एवढंच नाही तर ते पूर्ण प्रदक्षिणा करतायत या मंदिराला. बरोबर आहे. संपूर्ण मिलिंद, मंदिर जे आहे या मंदिराला प्रदक्षिणा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला पोहोचते तेव्हा त्यांनी या संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा केली आहे. यापूर्वी त्यांनी जर बघितलं आपण तर त्यांनी तिथे ज्या पद्धतीनं ध्यानामग्न अवस्थेत तिथे राहिले होते आणि सोबतच तिथे जी गरुड चिंपी जी केव आहे तिथे देखील त्यांनी तिथे ध्यान धारणा केली होती. सोबतच जर बघितलं आपण त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांना एक, जसं तुम्ही उल्लेख केला मिलिंद, त्या प्रकारचं वस्त्र जे देण्यात आलेलं आहे त्या वस्त्राची स्वतः जवळ ते ठेवतात. गेल्या अनेक 7 वर्षात जर बघितलं आपण तर ते जेव्हा आले तेव्हा मंदिर प्रशासनाच्या वतीनं त्यांना कुठली तरी भेटवस्तू देण्यात येते आणि त्याच भेटवस्तूला ते अतिशय जपणूक करून स्वतः जवळ ठेवतात. जर आपण गेल्या काही वर्षातले जर आपण छायाचित्र बघितले आणि त्या पंतप्रधान जेव्हा केदारनाथला आलेले आहेत तेव्हा त्यांना बघितलं तर आपण त्यांना कधी गमछा मिळतो, कधी त्यांना रुद्राक्षाची माळ मिळतं. अशा प्रकारच्या अनेक भेटवस्तू त्यांना देण्यात येतात. पण त्या सगळ्या भेटवस्तू त्या आपल्या हृदयाच्या जवळ ठेवतात. आपल्याला माहित असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं केदारनाथच्या विकासासह उत्तराखंडच्या 4ही धामांचा विकास करण्याचा संकल्प सोडला होता 2005 मध्ये, त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या याच्या जर बघितलं तर त्या देशाने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. आणि त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की आत्मनिर्भर भारत करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या मंदिराच्या विकासासह इतरही बाबींवरती विकास करावा लागेल. आणि त्याचमुळे एकीकडे संपूर्ण देशभरात जो दिवाळीचा आनंद आहे, दिवाळीचा जो माहोल आहे त्या माहोलामध्ये धार्मिकता आणि सोबतच भावना आणि पाहायला मिळावी अशा प्रकारचं चित्र आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मिलिंद, ज्या पद्धतीचं प्रदर्शन सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9:30 वाजता केदारनाथच्या जनतेला संबोधित करणार आहे. केदारनाथमध्ये जेही विविध प्रकारची हॉटेल व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे तिथे स्थानिक नागरिकांना प्रामुख्याने संधी देण्यात आलेली आहे. जे स्थानिक नागरिक
नेहमीच पंतप्रधानांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतात. त्याचमुळे आज ते केदारनाथच्या जनतेला तिथून केदारनाथवरून खास करून केदारनाथ मंदिराच्या त्या पुण्यभूमीतून संबोधित करणार आहे. त्यामुळे याला अतिशय महत्व आहे. पहिल्यांदा या प्रकारचं भाषण तिथून होत आहे. यापूर्वी अनेकदा ज्या पद्धतीने बघितलं तर आपण तिथून छोटेखानी संदेश दिला गेलेला आहे, पण आता यावेळेस पहिल्यांदा केदारनाथच्या जनतेला तिथून संबोधित करताय आणि या केदारनाथच्या जनतेस संबोधित करता करता देशातील जनतेलाही ते संबोधित करणार आहे. त्यामुळे आजच्या या संबोधनाला अतिशय महत्व प्राप्त आहे. मिलिंद. प्रशांत, हा अतिशय सुंदर असा सगळा परिसर आपण पाहतो आहोत. खूप धार्मिक तर महत्त्व आहेच केदारनाथचं, पण त्या स्थानाचं सुद्धा विशेषत्वानं महत्त्व आहे, ज्याचा उल्लेख तू केला होतास आणि जे सगळ्या जगानं पाहिलं. प्रचंड असा प्रलय या मंदिर परिसरातल्या नागरिकांनी आणि केदारनाथमधल्या नागरिकांनी अनुभवला. पण त्याही वेळेला खूप मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं की आजूबाजूचा सगळा भाग ज्याला इतका मोठा फटका बसला, पण मंदिराला जरासुद्धा फटका बसला नव्हता या सगळ्या प्रलयाचा. आणि आता त्याचं पुन्हा एकदा नूतनीकरण, तिथल्या काही खराब झालेल्या गोष्टींचा रखरखाव, दुरुस्ती, हे सगळं करून आता या परिसराचा जीर्णोद्धार करणं आणि आद्य शंकराचार्य यांच्या समाधीस्थळाचाही जीर्णोद्धार, नूतनीकरण. एक प्रकारे प्रशांत, हिंदू धर्मामध्ये आद्य शंकराचार्यांचं स्थान एक धर्माचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च आहे आणि त्या आद्य शंकराचार्यांच्या समाधीस्थळाला पंतप्रधानांनी भेट देणं, तिथे नतमस्तक होणं, ह्या सगळ्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे मिलिंद, अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला माहित असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा केदारनाथला पोहोचले, सकाळी पहाटच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः ते पोहोचले आणि साधारणतः 11:30 पर्यंत ते संपूर्ण केदारनाथ परिसरात राहणार आहे. केदारनाथ परिसरात पंतप्रधान पोहोचल्यानंतर त्यांनी मंदिराच्या आतमध्ये पूजा अर्चना देखील केली आणि बाबा ज्या केदारनाथ आहे त्यांना जलाभिषेक देखील केलेला आहे. सोबतच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 7:55 ते केदारनाथ धामला इथे पोहोचले होते आणि त्याचवेळी त्यांनी गर्भगृहामध्ये जाऊन बाबांची पूजा अर्चना केली, जलाभिषेक केला. सोबतच आपल्याला माहित असेल की आज जवळपास 320 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शिलान्यास आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आपल्याला माहिती आहे आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीचं अनावरण देखील आज होणार आहे. ही जी योजना आहे साधारणतः 320 कोटीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जसा उल्लेख मिळत आपण केला की धर्मांमध्ये आणि खास करून हिंदू धर्मामध्ये आदि शंकराचार्याचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं, कारण की ते धार्मिक मार्गदर्शनामध्ये सगळ्यात सर्वोच्च त्याचं स्थान आहे. अशावेळी केदारनाथच्या या त्यांचा जो 5वा दौरा आहे त्यांच्या कार्यकाळातला, आणि त्यावेळेस एकीकडे पूजा अर्चना, दुसरीकडे धार्मिक महत्व आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते आदि शंकराचार्य, त्यांच्या 12 फुटीच्या मूर्तीचं अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. एकीकडे जे समाधी स्थळ आहे शंकराचार्यांचं, जे गेल्या 2003च्या प्रलयामध्ये छिन्नविछिन्न झालं होतं आणि तिथे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची सुरुवात झाली होती, त्याची पुनर्बांधणी करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला होता गेल्या वेळी जे आले होते. तर त्यानंतर त्यांनी जे पुनर्निर्माण करायला सुरुवात केली, त्या संपूर्ण समाधी स्थळाचंही आज लोकार्पण होणार आहे. आपल्याला माहित असेल की 2003 मध्ये जेव्हा प्रलय आला होता, त्यात मंदिराला तेवढा त्याचा त्या प्रलयामुळे नुकसान झालं नव्हतं, पण आजूबाजूचा परिसर हा संपूर्णपणे नायनाट झाला होता. अशा पद्धतीचा परिसर जो आहे खास करून केदारनाथचा, त्या संपूर्ण परिसरातही पुनर्बांधकाम करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने बांधकाम करताना तिथे नवीन केदारपुरी कशा पद्धतीने स्थापन करता येईल की वसवता येईल यासाठी पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रकल्प राबवला गेला होता. आणि या जो नवीन केदारपुरी आहे, या नवीन केदारपुरी मधल्या जनतेला ते आता संबोधित करणार आहे. जवळपास 2 तासाचा त्यांचा हा कार्यक्रम असून या सगळ्या याच्यामध्ये त्यांना हे महत्वाचं आहे की इथे जर बघितलं बाबा केदारनाथ जे आहे इथे, याला केदारनाथ धाम संबोधलं जातं, बाबा केदारनाथ संबोधलं जातं. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा, म्हणजे पंतप्रधान असण्याच्या पूर्वी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांनी अनेकदा इथे आलेले आहेत. त्यांनी इथे ध्यानधारणा देखील केलेली आहे. सोबतच
योगी शास्त्री बाबा आदि केदारनाथच्या या परिसरामध्ये आदि शंकराचार्य जाधव यांनी आपल्या अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि इथेच त्यांचं समाधी स्थळ आहे. त्या या सगळ्या पार्श्वभूमीत गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचं संक्रमण होतं आणि कोरोनाच्या संक्रमणामध्ये बाबा केदारनाथच्या दर्शन आणि सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध नव्हतं, अशा वेळी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा वेळी पोहोचले आहेत ज्यावेळेस तिथे वातावरण देखील हे विपरीत असतं. अशा या सगळ्या कारणात असताना देखील पंतप्रधान तिथे पोहोचले आणि आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीचं 12 फुटी मूर्तीचं लोकार्पण करणार. खरंय आत्ताचे दिवस तसे खूप थंडीचे दिवस हळूहळू आहेत आणि आपण इथल्या परिसराची पाहणी केली तर एका बाजूचा पूर्ण डोंगर आता बर्फाच्छादित झालेला दिसतोय केदारनाथ मंदिराच्या मागे आणि अशा याच्यात इतक्या उंचीवरती सलग चालणं हे सुद्धा खूप थकवणारं असतं काही वेळेला. पंतप्रधान आता एकटेच चालताना दिसत आहेत. कदाचित एक वेगळ्या प्रकारचा एकांत त्यांना अनुभवायचा असेल. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत आणि केदारनाथ मंदिराच्या बाहेर इथे आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या सगळ्या परिसराचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं पण त्याचा जीर्णोद्धार पुन्हा एकदा करण्यात आला आणि आद्य शंकराचार्यांच्या या भव्य मूर्तीच्या समोर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही स्तोत्रांचं पठण करताना आपल्याला दिसत आहे. आद्य शंकराचार्यांनी अनेक अशा स्तोत्रांचं रचना केली आणि ही स्तोत्र आज हिंदू धर्मातली अत्यंत महत्त्वाची स्तोत्र म्हणून मानली जातात आणि त्याच आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीच्या समोर बसून पंतप्रधान ध्यानधारणा, जप आणि स्तोत्र पठण करताना दिसत आहे. यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास आहे कारण खमंग फराळासोबतच दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद आपल्या सगळ्यांना घेता येणार आहे. खाकीतला दीपोत्सव हा एक अतिशय वेगळा कार्यक्रम आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत. खाकी वर्दीमध्ये दडलेल्या काही खास कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. तर कलर्स मराठीवरील सोन्याची पावलं मालिकेतल्या कलाकारांची दिवाळी ही आपण पाहणार आहोत. तर दुपारी 1:30 वाजता दीपोत्सवामध्ये ठेवा चवीचा या कार्यक्रमात विस्मरणात गेलेल्या काही पदार्थांची आपण आठवण जागवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की यातले काही पदार्थ तुम्ही नक्की करून बघाल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.